SY लाइव न्यूज। ठाणे में ईवीएम विरोधी आंदोलन गरमाने लगा है। राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार पार्टी ने राष्ट्रपति को 10,000 पोस्ट कार्ड भेजे। कलेक्टर कार्यालय के सामने पत्र भेजने के लिए लगी आम लोगों की भीड़। इस हस्ताक्षर अभियान में बड़े पैमाने पर स्थानीय नागरिकों की भागीदारी। ठाणे से सारा पुरी की रिपोर्ट। महाराष्ट्राची प्रत्येक समस्या शेतकऱ्याची असो, मजुराची असो, मध्यमवर्गीयांची असो, झोपडपट्टी धारकांची असो। आता मी तुम्हाला सांगतो आजचा धक्कादायक बातमी, 1 एप्रिलपासून बिलांमध्ये, इलेक्ट्रिसिटी बिलांमध्ये प्रचंड वाढ होणार आहे, प्रचंड वाढ होणार आहे। आता काय सरकार आलं ना 5 वर्षांनी बघू। लाडक्या बहिणींचे नवीन कायदे करून लाडक्या बहिणी कशा कमी होतील याची देखील तजवीज करण्यात येत आहे। निवडणूक झाली, आता काय करायचे? पण आम्ही लाडक्या बहिणीचा एकही पैसा कमी करू देणार नाही। हे आलीच तर महाराष्ट्र बंद करू, पण एकही रुपया आम्ही आमच्या लाडक्या बहिणीच्या खिशातला तुम्हाला काढू देणार नाही। आता अटी शर्ती आता हे ज्या अटी शर्तींवरती पहिल्यांदा पैसे देण्यात आले त्याच अटी शर्तींवरती तुम्हाला कायम पैसे द्यावे लागतील। बाहेर पडू शकतो तिजोरीवरती, त्यामुळे अटी शर्ती आधी विचार का नाही केला? बहिणींची मतं येऊन झाल्यावर विचार करता का? आता द्या, आता द्यावंच लागेल, कसं नाही देणार? सर, महाराष्ट्र के मालकावाड़ी काम है जिस तरीके मंत्रिमंडळासाठी पहिल्यांदा उद्या शपथविधी असणार आहे, आमंत्रित केलं जाणार आहे विरोधकांना, कशा प्रकारे मला अजून काय आमंत्रण आलेलं नाही, आमंत्रण आल्यावरती विचारतो। सर, एक शुभेच्छा